तर आज आहे दिवस चौथा आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी मी बनवत आहे निंबूचं पाणी, जे मी डेली ड्रिंक करते. निंबू आणि गरम गरम पाणी आणि मस्तपैकी घेतलं आणि सकाळी बाहेर अंगणात सगळ्यांसोबत गप्पा मारत हे गरम पाण्याची मजा घेतली. आमच्या समोरचं वातावरणही हिरवळ बघत. पटापट सगळ्यांनी बॅग पॅक केल्या आणि आजचा होता निघायचा दिवस आणि सगळ्यांनी गाडीमध्ये बॅग टाकल्या आणि काकूच्या पाया पडून सगळे निघाले आपल्या रस्त्याला मुंबईसाठी यायला. तर राणीने हिरोला हाय बाय केलं आणि मलासुद्धा सगळ्यांनी बाय करून निघाले, कारण मी निघणार नव्हती मुंबईसाठी. तर जाता जाता काकूचे आणि निकूचे डोळे भरून आले, कारण निकू राहते आमच्याकडे मुंबईला आणि या मोमेंटला बोलण्यासारखं काहीच नाही आहे. तर हा 2 मिनटं व्हिडिओ थांबवून ठेवूया आणि पुढे बघूया. आणि आता ह्या आजोबांनी मस्तपैकी नारळ सोलले, पण अजिबातसुद्धा खोबरं खायला दिलं नाही. सगळे फटाफट गाडीत बसले आणि सगळे बाय करून निघाले. सगळे मुंबईला निघाल्यामुळे माझा वेळच जात नव्हता, म्हणून अर्धा दिवस असे छान छान पक्षी बघण्यात आणि हिरोसोबत आराम करण्यात मी माझा वेळ घालवला. मग संध्याकाळ झाल्यावर जरा केसांकडे बघितलं आणि समजलं की केसांचा फार झाडू झाला आहे आणि म्हणून मस्तपैकी ताजा ताजा कढीपत्ता आणला आणि आज विचार केला कढीपत्त्याचं तेल बनवून केसांना लावूया. तर अशा प्रकारे तेल तयार झालं आणि आधी हा एवढूशा बारीक केसांचा झालेल्या झाडूची जटा सोडवली आणि चुलीवर मस्त पाणी गरम करत ठेवलं आणि काकूंकडून मस्तपैकी तेलाची चंपी करून घेतली. गायब झालेल्या हिरोला शोधलं आणि पटकन मस्तपैकी आंघोळ केली आणि ही मी गावी ठेवलेली छानशी मॅक्सी घातली खूप दिवसांनी. आणि आजीची जुनी पेटी काढून बघितलं तर काही खजाना भेटेल तर मिळालं गणपतीचं डेकोरेशन. मस्तपैकी काकूने चुलीवर केलेले घावणे खाल्ले. मग मी बनवले घावण्यांसोबत खायला मस्तपैकी कुरकुरीत बटाट्याची कापं. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.